तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना आता 9,000 रुपये हे त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत आणि त्यांचा जो 7वा हप्ता आहे तो देखील त्यांना 2100 रुपये मिळणार याबद्दलचा जो निर्णय आहे तो देखील झालेला आहे आणि तुम्हाला तो 7वा हप्ता देखील आता मिळणार आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला माहिती समजणार नाही. तर लाडक्या बहिणींना 9,000 रुपये जमा करण्यात आले अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तुम्ही न्यूज बघू शकतात. या महिलांच्या अकाउंटला जमा होणार 9,000 रुपये आदित्य तटकरे यांनी दिली माहिती. तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो 6वा हप्ता आहे तो 1,500 रुपये प्रमाणे द्यायला त्यांनी सुरुवात केली होती आणि ज्या राहिलेल्या बहिणी होत्या त्यांना जे एक हप्तासुद्धा मिळालेलं नव्हतं त्या बहिणींना त्यांनी 7,500 रुपये सुद्धा जमा केलेले आहेत आणि जे आता जे महिला असणार आहे म्हणजे जो 7वा हप्ता असणार आहे तो तुम्हाला 2100 रुपये देणार अशी सुद्धा माहिती यामध्ये चर्चा चालू आहेत आणि तो तुम्हाला लवकरात लवकर सुद्धा मिळणार आहे. त्याबद्दलची न्यूजसुद्धा खाली दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9,000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत. भरपूर महिला अशा होत्या की त्यांना अजूनपर्यंत एक हप्तासुद्धा मिळालेला नव्हता. त्या महिलांना म्हणजे ज्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरले तर 7,500 रुपये 5 हप्त्यांचे आणि या महिन्याचे 1,500 असे टोटल त्यांना 90,000 रुपये हे खात्यामध्ये जमा झालेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे नवीन गिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहे. त्याची बातमीसुद्धा सविस्तर आपल्याकडे आहे. तर महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये दिले जातात. या योजनेत विधानसभा निवडणुकामध्ये महिलांना पैसे मिळालेले नव्हते, मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक लिंक आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी वारंवार तुम्हाला मागच्या व्हिडिओमार्फत सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही बँकेला लिंक करून घ्या. ज्या महिलांनी हे कार्ड लिंक केलं आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला तुम्ही लिंक करून आले असताल तर तुम्हाला जे हप्ते आहेत ते देखील मिळालेले आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत ते काम केले नसेल तर मात्र तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे. आणि जो 7वा हप्ता आहे म्हणजे 2100 रुपयाचा तुमचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला मिळणार नाही आहे. तर लवकरात लवकर तुम्हाला बँकेत जायचं आणि ते तुमचं DBT आहे ते करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ऑनलाईनरित्यासुद्धा ही माहिती चेक करून घ्यायची. जर तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नसतील तर तुमच्या खात्यावरती पैसे याच प्रकारे मिळणार आहे. तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे त्यावरती जायचं आहे, तिथे माहिती टाकायची आणि त्यानंतर तुमची स्थितीसुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमचं जे लिंक आहे की नाही किंवा तुमचा हप्ता हा कुठे अडकलेला आहे की तुम्हाला तो अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितलेली आहे की आम्ही भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे, परंतु भरपूर महिलांचा जो प्रॉब्लेम आहे तो समोर येत आहे. त्यांचं जे आधार कार्ड आहे ते लिंकच नाही आहे. त्याबद्दलची माहिती सांगताना आदित्य तटकरे यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सीडिंग असणे खूप गरजेचे असते. जर तुमचे आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवरती जी माहिती समोर आलेली आहे, ज्या महिलांना जुलै-ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचे आधार कार्ड सीडिंग नसेल आणि आत्ता त्यांनी ते लिंक केले असते तर त्यांना पैसे मिळणार आहेत अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे. बघा, तुम्ही ही माहिती बघू शकतात. आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला एक हप्तासुद्धा मिळालेला नव्हता, तुम्ही जुलै-ऑगस्ट किंवा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जरी अर्ज केलेला असेल आणि मात्र तुम्ही आता जरी सीडिंग करून टाकलं म्हणजे तुम्हाला आता खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा आलेला नाही आहे आणि तुम्ही जर बँकेमध्ये जाऊन ते आधार सीडिंग करून टाकलं तर मात्र तुम्हाला जे उर्वरित हप्ते आहेत, जे मागचे जे सर्व हप्ते ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे 9,000 रुपये तुमच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. जर तुम्हाला 1 रुपयासुद्धा आलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमचं जे आधार कार्ड आहे ते आम्हाला तुम्ही लवकरात लवकर DBT करून द्या आणि त्याबद्दलची त्यांच्याकडून पावतीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे की तुमचं आधार कार्ड हे DBT झालं आहे किंवा नाही, किंवा तुम्ही जे स्टेटस आहे ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. जर तुमचं आधार कार्ड हे DBT असेल तरच तुम्हाला हे 9,000 रुपये मिळणार आहेत, नाही तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम देखील करून घ्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला जर 7वा हप्तासुद्धा पाहिजे असेल तर तो देखील तुम्हाला मिळणार आहे. किंवा जर तुमचं आधार कार्ड DBT नसेल किंवा तुमचं बँक अकाउंट जर लॉक झालेलं असेल तर मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही आहे. तर तुम्हाला या बाबींची सुद्धा माहिती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर भरपूर निकष हे लाडकी बहीण योजनेमध्ये लावलेले आहे, असे भरपूर या ठिकाणी जे व्हायरल झालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत एकही निकष लावलेला नाही आहे अशी माहितीसुद्धा आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे जरी 4 चाकी वाहन असेल, तुमच्याकडे फ्रीज असेल, तुमच्याकडे घर असेल, तुमच्याकडे कुठल्याही वस्तू असेल
तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे. असा कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे की तुम्ही या योजनेतून तुम्हाला वगळण्यात आले किंवा तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाही आहे. ही जी बातमी होती ती सर्वदूर फेक बातमी पसरवली जात होती, परंतु प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि ते पुढचे हप्ते आहेत ते देखील त्यांना मिळणार आहे. आदित्य तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जून जुलैमध्ये अर्ज भरलेल्या ज्या महिलांचे आधार कार्ड सीडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का? त्यावरती आदित्य तटकरे यांनी सांगितले, आम्ही सुरुवातीला जेव्हा योजना जाहीर केली तेव्हा निकषांमध्ये नमूद केले होते की जुलै ऑगस्ट महिलांनी अर्ज दाखल केला आहे आणि त्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत, त्यांना त्या महिन्यापासून पैसे दिले जाणार आहे. त्यानंतर ज्या ज्या महिलांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहेत. तर जुलै ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहे परंतु आधार सीडिंगमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांना देखील आता या महिन्यापासून जे पैसे आहेत ते देखील मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही जर जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला 9,000 रुपये हे मिळणार आहेत. परंतु तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून जे पैसे असणार आहे म्हणजे तुम्ही ज्या महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्याच महिन्यापासून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. तुम्ही बघितलं असेल की भरपूर महिलांना कोणाला 4,500 रुपये आलेले आहेत तर कोणाला 3,000 रुपये आलेले आहेत. अशा प्रमाणे जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यावरती जमा होत आहे. यावरती भरपूर महिला चिंतेमध्ये आहेत की आम्हाला 9,000 रुपये का आलेले नाही आहेत. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तुमचं आधार सीडिंग नसेल म्हणजे DBT नसेल तरच तुम्ही जर आता DBT केलेलं असेल तरच तुम्हाला हे 9,000 रुपये हे खात्यामध्ये मिळणार आहेत. आणि जर तुम्ही जे फॉर्म आहे ते लेट भरलेला असेल, जर ऑक्टोबरमध्ये भरलेला असेल तर ऑक्टोबरपासून पैसे मिळणार. ज्या महिन्यापासून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच महिन्यापासून तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत. जर तुम्ही आता या योजनेचा नवीन पद्धतीने लाभ घेत असाल म्हणजे आता जे नवीन फॉर्म आहे त्यांना देखील सुरुवात होणार आहे. नवीन फॉर्म सुरुवात झाल्यानंतर तुम्ही ज्या महिन्यापासून फॉर्म भरणार आहेत त्याच महिन्यापासून तो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे मागच्या महिन्याचा तुम्हाला 1 रुपयेसुद्धा मिळणार नाही. तुम्ही ज्या महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे त्याच महिन्यापासून तुमचे जे पैसे आहेत ते देखील मिळणार आहे. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तरसुद्धा मिळालेले आहे. तर भरपूर महिलांचे असे म्हणणे होते की आम्ही जे उज्ज्वला योजना आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत अन्नपूर्णा योजनेची सुरुवात देखील झाली होती. म्हणजेच तुम्ही जर सिलेंडर आहे 830 रुपयाचं हे सिलेंडर तुम्हाला भेटत होतं तर याच्यावरची जी सबसिडी होती ती देखील प्रत्येक महिलाच्या खात्यावरती जमा होत होती. तर भरपूर महिलांचं असं म्हणणं होतं की आमची जी सबसिडी आहे ती अजूनपर्यंत जमा का झाली नाही आहे. तर तुम्हाला जे सबसिडी जर पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र ती EKYC करायची त्यांनी सांगितलेले होते. ज्या महिलांनी EKYC ही केलेली आहे त्यांना मात्र पैसे हे मिळत आहे. त्यासोबतच तुम्हाला जर गॅस सिलेंडर विकत घेत आहात तर त्याआधी तुम्हाला जे सिलेंडर आहे ते देखील तुम्हाला बुक करावं लागत होतं. म्हणजे ऑनलाईन तुमची जी नोंदणी आहे ती करावी लागत होती तरच तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते देखील मिळणार आहे. तर केंद्रामार्फत जे पैसे होते केंद्रामार्फत तुमच्या खात्यावरती 500 रुपये हे जमा करण्यात येतात तर राज्यामार्फत जे 300 रुपये आहे ते जमा करण्यात येतात. म्हणजे असे टोटल तुमच्या खात्यावरती 800 रुपये हे जमा होत आहे. तर तुमची EKYC झाली असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावरती जे 800 रुपये ते सुद्धा आता जमा होणार आहे. जर तुम्ही आतासुद्धा EKYC केली तरी देखील तुमचे जे मागच्या महिन्याचे जे पैसे आहे गॅस सिलेंडरचे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. परंतु लाडकी बहीण योजनेचे तसे नाही आहेत. ज्या महिन्यापासून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच महिन्यापासून जे पैसे आहेत ते तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. तर ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केले त्यांना 7,500 रुपये मिळाले. परंतु ज्या महिलांनी एकही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत. याचाच अर्थ की ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना 9,000 रुपये मिळणार आहेत. पहा तुम्ही ही माहिती बघू शकतात की आपण आधीसुद्धा सांगितलेलं होतं की ज्या महिलांना 9,000 रुपये आहेत ते मिळायला सुरुवात झालेली आहे. आपली जी माहिती आहे ती खोटी नाही ती खरी आहे. यामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे. आणि जे 9,000 रुपये ते कोणाला मिळणार याचीसुद्धा आपण माहिती दिलेली आहे. तुम्ही ज्या महिन्यापासून फॉर्म भरलेला आहे त्याच महिन्यापासून तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते देखील तुम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे. तर त्याची माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितलेली आहे. तर प्रत्येकाचं आता एकच म्हणणं आहे की आमचा जे 7वा हप्ता आहे तो 21 रुपये आम्हाला मिळणार का? तर 7वा हप्ता 21 रुपये मिळणार यावरती निर्णय सध्या चालू आहे आणि त्याबद्दलचं एक माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेली होती. लाडकी बहीण योजनेत 21 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. हे पैसे मार्च महिन्यानंतर महिलांना देण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार अशी माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितली आहे.
तर आदित्य तटकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी असे स्पष्ट सांगितले की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 7वा हप्ता 2100 रुपये देणार का, यावरती सध्या चर्चा चालू आहे असे सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, म्हणजे अधिवेशनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला असता, त्यांनी असे सांगितले की मार्च एप्रिलमध्ये जे अधिवेशन भरेल म्हणजे अर्थसंकल्प त्यामध्ये मांडण्यात येईल, त्यानंतरच जे लाडकी बहीण योजनेचे पैसे ते 2100 रुपये प्रमाणे देणार आहोत. परंतु यावरती सध्या राजनैतिक चर्चा ही सध्या चालू आहे. त्यामुळे तुमचा पुढचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे सुद्धा मिळू शकतो. यावरती जी बैठक आहे ती सुद्धा भरलेली होती आणि त्याची जी माहिती आहे ती लवकरात लवकर मिळणार आहे. आणि तुमचा जो 7वा हप्ता आहे तो देखील लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती पडायला सुरुवात होणार आहे. त्याबद्दलची अपडेट देखील आलेली आहे. आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसामध्ये जी न्यूज आहे ती व्हायरल झाली होती आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेले होते की आम्ही प्रत्येक महिन्याची एक स्पेशल तारीख ठरवलेली आहे, म्हणजे ज्यामार्फत तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ती डीबीटी होत जाईल. तर प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकू असे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले होते. त्यानुसार तुमचे जे खात्यावरचे पैसे आहे ते लवकरात लवकर म्हणजेच पुढच्या महिन्यात तुम्हाला लवकरात लवकर जो हप्ता आहे तो देखील मिळणार आहे.